नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. यंदा सुरुवातीच्या मान्सून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यासह सगळे चिंतेत होते. मात्र यानंतर राज्यात पावसाने हजेरी लावली. राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांशी भागात पावसाचा गंभीर तुटवडा पाहायला मिळत आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नसल्यामुळे महाराष्ट्रात आगामी काळात चांगल्या पावसाची शक्यता कमी झाली असून यामुळे राज्यावर दुष्काळदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हवामान तज्ज्ञ SD सानप यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याची माहिती दिली आहे. काही जिल्ह्यात तर ही तूट 50% अधिक असल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत कमालीची भर पडली आहे. जरी जुलै महिन्यात काही प्रमाणात पावसाची तूट भरून निघाली होती, तरी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच परिस्थिती पुन्हा बिघडली आहे. अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्यामुळे पावसाच्या आकडेवारीत मोठी तफावत निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात नाशिक, पुणे आणि सातारा या मोजक्या जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यातील उर्वरित भागात पावसाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भातील अनेक भागामध्ये पावसाचे प्रमाण रोडावल्यामुळे त्याचा थेट परिणाम शेतीवर होताना दिसत आहे. पिकांना आवश्यक पाणी मिळत नसल्याने शेतीची अवस्था बिकट झाली असून याचा विपरीत परिणाम थेट राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाचे प्रमाण असेच कमी राहिल्यास चालू हंगामातील खरीप पिकांच्या वाढीवर आणि एकूण उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर आणि रोज जोरदार पाऊस पडेल अशी कोणतीही अनुकूल हवामान प्रणाली किंवा परिस्थिती दिसत नसल्याचे SD सानप यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्हाला शेतीविषयीच